नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 73 गौतम बुद्धाची दुःखचर्या. म्हणते, सर्वच बोधिसत्व दुःखचर्या करीत असतात की केवळ गौतमानेच केली होती? महाराज, सर्वच बोधिसत्व दुःखचर्या करीत असतात, केवळ गौतमानेच केली असे नाही. म्हणते, जर असेच असेल तर बोधिसत्व एक दुसऱ्यापासून भिन्न असणे बरोबर वाटत नाही. महाराज, 4 बाबींमध्ये बोधिसत्व परस्परांपासून वेगळे असतात. त्या 4 बाबी: 1. कुळामध्ये स्थान, 2. काळामध्ये, 3. वय आणि 4. उंचीमध्ये. या 4 बाबींमध्ये बोधिसत्व परस्परांपासून भिन्न असतात. तथापि रूप, शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती, ज्ञानाचा साक्षात्कार, 4 वैशारद, 10 बुद्धबळ, 6 प्रकारचे असाधारण ज्ञान, 14 प्रकारचे बुद्ध ज्ञान, 18 प्रकारे बुद्ध गुण आणि बुद्धाच्या दुसऱ्या काही बाबतीत समानता असते. सर्वच बुद्ध गुणांमध्ये समान असतात. म्हणते, जर सर्व बुद्ध गुण समान असतात तर एकट्या बोधिसत्व गौतमांनीच दुःखचर्या कशी काय केली? महाराज, बोधिसत्व गौतमाने 4 आर्य सत्याचे ज्ञान आणि प्रज्ञा प्राप्त करण्यापूर्वी गृहत्याग केला होता. त्यांनी आपले अर्धवट ज्ञान पूर्ण करून घेण्याच्या धुंदीत दुःखचर्या केली होती. म्हणते, बोधिसत्वांनी आपले ज्ञान आधीच परिपक्व करून नंतर गृहत्याग का केला नाही? महाराज, नर्तकीची किळसवाणी अवस्था पाहून बोधिसत्वाचे मन उद्गून गेले होते. मनात डबक आल्यामुळे मनात वैराग्य संचारले. हे पाहून कोणी मारकार्याक देवपुत्राने विचार केला की याचे वैराग्य नष्ट करण्याची हीच उत्तम संधी आहे. या विचाराने आकाशात प्रकट होऊन तो म्हणाला, हे मार्श, आपण असे घाबरून जाऊ नका. अहो, आजपासून 7 दिवसांनी आपणास 1000 आरे असलेली नेमी, नाभी इत्यादींनी परिपूर्ण आणि इतर सर्वच गुणांनी युक्त अशा दिव्य चक्र रत्नाचा लाभ होणार आहे. पृथ्वी आणि आकाशात जी काही उत्तम रत्ने आहेत ती सर्वच तुम्हाला प्राप्त होणार आहेत. लहान मोठ्या 2000 द्वीपांसोबतच 4 महाद्वीपावर आपले अधिपत्य प्रस्थापित होणार आहे. शूर, वीर, शक्तिशाली आणि शत्रूंचे हाल करून सोडणारे 1000 पर्यंत मुले आपणास होणार आहेत. त्या वीरपुत्रांसह 7 चक्रवर्ती रत्नांनी युक्त होऊन तुम्ही 4ही महाद्वीपावर राज्यशासन चालविणार. महाराज, दिवसभर जळत्या अग्नीत टाकून लाल केलेली लोखंडाची सळई कोणी एखाद्याने कानात टाकावी, तसेच हे शब्द ऐकून बोधिसत्वाला वाटले. एक तर बोधिसत्वाचे मन पूर्वीच वैराग्याने प्रभावित झाले होते. त्यातच माराचे हे शब्द ऐकून त्यांचे मन वैराग्याच्या आवेगाने भरून गेले. महाराज, ज्याप्रमाणे धगधगत्या अग्नीला लाकडे टाकून दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असता त्याचा पुन्हा भडका होतो,
त्याचप्रमाणे माराचे शब्द ऐकून बोधिसत्वाच्या मनात वैराग्याचा भडका उडाला. महाराज, ज्याप्रमाणे गवत व पाण्याची दलदल झालेली जमीन आणखी वृष्टी वर्षाव झाली असता चिखलानी व्यापून जाते, त्याचप्रमाणे माराचे शब्द ऐकून बोधिसत्वाचे वैराग्य अधिकच उफाळून आले. भंते नागसेन, पण खरोखरच जर 7व्या दिवशी दिव्य चक्र रत्न त्यांच्या समोर प्रकट झाले असते तर त्यांनी त्याचा अवहेर केला असता का? नाही महाराज, बोधिसत्वांसमोर तसे दिव्य चक्र रत्न प्रकट होणे शक्यच नव्हते. तर केवळ बोधिसत्वासमोर दिव्य रत्न प्रकट झाले असते. तथापि त्यांचा अवहेर केला असता, पण आपल्या विचारांपासून ते परत फिरले नसते. महाराज, कारण की संसार अनित्य आहे याच विचाराची छाप त्यांच्या मनात खोल रुजून बसली होती. संसारात दुःखच दुःख आहे आणि संसारात नित्य राहणारे कोणतेच सार तत्व नाही, हे विचार पूर्णतः त्यांच्या मनावर बिंबले होते. याप्रमाणे त्यांची संसारप्रती असलेली संपूर्ण आसक्ती नष्ट झाली होती. महाराज, अनंत दाहाचे पाणी गंगा नदीत वाहत जाते. गंगा नदीद्वारा ते समुद्राला जाऊन मिळते आणि समुद्रातून नंतर ते पाताळात जाते. महाराज, आत तेच पाणी परतून समुद्रातून गंगा नदीतून अनंतदाह सरोवरात येईल का? मुळीच नाही भंते. याचप्रमाणे महाराज, या अंतिम जन्मापर्यंत पोहोचण्यासाठीच बोधिसत्व 4 असंख्य 1,00,000 कल्पापासून पुण्यसंचित करीत राहिले. म्हणूनच ते तेथे पोहोचले. परम ज्ञानाची चरमसीमा आता त्यांनी गाठली होती. 6 वर्षात ते बुद्ध, सर्वज्ञ आणि नरोत्तम होणार होते. अशा स्थितीत ते चक्र रत्नासाठी पुन्हा आसक्तीकडे परत फिरणार होते का? नाही भंते. महाराज, ही महापृथ्वी मोठमोठी जंगल आणि उंच उंच पर्वत कड्यांसह उलटून गेली असती तरी त्यांची पर्वा न करता सम्यक संबोधी प्राप्त करून घेतल्याशिवाय बोधिसत्व परत फिरणार नव्हते. महाराज, गंगा नदी उगमाकडे वाहू लागली असती तरी पण सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरू शकत नव्हते. महाराज, गोपद चिन्हातील पाण्याप्रमाणे हे अथांग आणि अगाध महासागर आटून गेला असता तरीही सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व कधीही परत फिरू शकत नव्हते. जरी सुमेरू पर्वताचे शेकडो हजारो तुकडे होऊन पडले असते तरीही सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरले नव्हते. महाराज, चंद्र, सूर्य आणि तारे सर्वच आकाशातून निखळून पडले असते तरीही सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरणारे नव्हते. एखाद्या चटईप्रमाणे कोणी आकाश गुंडाळून ठेवले असते तरी पण सम्यक संबोधी प्राप्त केल्याशिवाय बोधिसत्व परत फिरणार नव्हते. याचे कारण काय? कारण की संसाराची सर्व बंधने त्यांनी तोडून टाकली होती. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. यातील उर्वरित भाग उद्याच्या वाचनात. धन्यवाद. नमो बुद्धाय.